मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण 5 स्टेप फॉर्म्युला बघितला आणि मला खात्री आहे आता तुम्ही तुमच्या बिझनेससाठी तुमचा 5 स्टेप फॉर्म्युला डिझाईन केला असेल की एक्झॅक्टली काय काय ॲक्टिव्हिटी तुम्हाला आत्ता लॉकडाऊनमध्ये करायच्या आहेत आणि काय ॲक्टिव्हिटी तुम्हाला लॉकडाऊन संपल्यानंतर करायच्या आहेत. आता मित्रांनो, आपण थोडं डीप जाऊया. आता आपण बघूया बिझनेस मॉडेल्सकडे. कारण पर्यंत आपण बघितलं की कोरोना व्हायरसच्या या इश्यूमुळे एकंदरीत बिझनेसच्या जगामध्ये बरेच बदल होणार आहेत. एक्सपेक्टेशन्स कस्टमरच्या खूप बदलणार आहेत आणि म्हणून मित्रांनो, जसं आपण बघितलं की आपल्याला डिजिटायझेशन पण करावं लागणार आहे. जो नॉर्मल वे ऑफ बिझनेस होता तो आता कस्टमर्सना कदाचित आवडणार नाही, ॲक्सेप्ट होणार नाही आणि कस्टमरला तुमच्याकडून इनोव्हेशनची अपेक्षा असेल. आता हे इनोव्हेशन फक्त प्रॉडक्टमध्ये, प्राईसमध्ये, पॅकेजिंगमध्ये करण्यापेक्षा किंवा तिथे तर ते केलंच पाहिजे, पण तुम्हाला सगळ्यात मोठं महत्त्वाचं इनोव्हेशन केलं पाहिजे ते म्हणजे तुमच्या बिझनेस मॉडेल्समध्ये. आणि मित्रांनो, खूप कमी वेळा बिझनेसेसना ही अपॉर्च्युनिटी मिळते की ते त्यांचं बिझनेस मॉडेल एकदम मुळापासून बदलून टाकतील. ही संधी आहे आपल्यासाठी की आपण आपल्या बिझनेस मॉडेलचा पुन्हा नव्याने विचार करूया आणि नवीन बिझनेस मॉडेल्सना आपल्या बिझनेसबरोबर मर्ज करूया, आत्मसात करूया आणि मग त्यातून आपला बिझनेस एका वेगळ्या लेवलवर जाईल आणि या कंप्लीट हे जे वादळ आहे त्या वादळामध्ये तो टिकून राहील, सर्वाईव्ह करेल. चला तर मग बघूया मित्रांनो, बिझनेस मॉडेलमध्ये नक्की आपल्याला काय काय पाहिजे आणि मी तुम्हाला काही डिजिटल बिझनेस मॉडेल सांगणार आहे जे तुम्हाला आता यापुढे आपल्या बिझनेसमध्ये इम्प्लिमेंट करायचे आहेत. सो 2 गोष्टी आपण बघणार आहोत. पहिलं म्हणजे तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या असल्याच पाहिजेत. हे पॉईंट्स बघा आणि तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये आहेत की नाही ते चेक करा आणि जर नसतील ते इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करा. आणि दुसरं पॉईंट आपण बघणार आहोत ते म्हणजे डिजिटल बिझनेस मॉडेल्स. झालं काय, जे आपले बिझनेसेस होते ते कदाचित तुम्ही ॲव्हरेज 8, 10, 15, 20 वर्षापूर्वी सुरू केले असतील आणि त्यावेळेला डिजिटल एवढं मोठं नव्हतं. त्यावेळेला गुगल कदाचित नसेल, त्यावेळेला मोबाईल, स्मार्टफोन्स नसतील, फेसबुक नसेल, सोशल नसेल. खूप साऱ्या गोष्टी या गेल्या 5-6 वर्षात, 10 वर्षात आलेल्या आहेत. त्याच्या पूर्वीचे जे बिझनेस मॉडेल्स आहेत त्या बिझनेस मॉडेल्सनी कदाचित या नव्या गोष्टींना लक्षात घेतलं नसेल आणि ऑब्व्हियस आहे ते, कारण त्या गोष्टी अस्तित्वातच नव्हत्या, त्यांना लक्षात कसं घेणार. सो म्हणूनच आत्ता ही वेळ आहे की आपण आपलं बिझनेस मॉडेलला नव्याने या डिजिटलच्या आरशामध्ये बघून आपण नव्याने आपलं बिझनेस मॉडेल डिझाईन केलं पाहिजे. चला तर मग आपण बघूया बिझनेस मॉडेल्स या सेक्शनमध्ये आपल्याला काय काय शिकता येईल ते. सो सगळ्यात पहिला पॉईंट जो आपण म्हटलं की इम्पॉर्टंट फॅक्टर्स इन युअर बिझनेस मॉडेल्स. तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये असलेच पाहिजेत असे काही इम्पॉर्टंट फॅक्टर आपण बघूया. फार महत्त्वाचे आहेत हे मित्रांनो. पहिला फॅक्टर आहे असेट लाईट. आपण मागील व्हिडिओमध्ये याच्याबद्दल बोललो आहोत की कुठे कुठे आपल्या असेट्स आपल्याला कमी करता येतील, फिक्स असेट्स कमी करता येतील ते बघा. नवीन बिझनेस मॉडेल असं डिझाईन करा ज्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी फिक्स असेटमध्ये काम होईल. उदाहरणार्थ, समजा तुमचं मॅन्युफॅक्चरिंग प्लांट आहे आणि त्या मॅन्युफॅक्चरिंग प्लांटचं जर तुम्ही कपॅसिटी युटिलायझेशन बघितलं, जर ते 60-70% होतं आहे, याचा अर्थ तुमचं कंप्लीट कपॅसिटी युटिलायझेशन नाही आहे. तुमची जी हेवी असेट तुम्ही इन्व्हेस्ट केलेली आहे, तुमच्या प्लांटची मशिनरी असेल, तुमच्या प्लांटची जागा असेल, मॅनपॉवर असेल, ती सगळी इन्व्हेस्ट केलेली आहे तुम्ही. फिक्स कॉस्ट आहे ती आणि त्याच्यातून तुम्हाला 100% रिटर्न मिळत नाही आहे. सो जर असं असेल तर त्यातलं कोणत्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला कमी करता येतील, कोणत्या मशिनरी आत्ता काढून त्याच्याऐवजी तुम्हाला आउटसोर्स करून घेता येतील ॲक्टिव्हिटी. सो जिथे जिथे तुमच्या बॅलन्स शीटमधून फिक्स असेट्स तुम्हाला कमी करता येतील तिथे तिथे विचार करा. मित्रांनो, बरेच कोवर्किंग ऑफिसेस आलेले आहेत. जर तुम्ही स्वतःचं ऑफिस घेऊन तिथून काम करताय तर तुम्ही एक लँडमध्ये किंवा रेंटलमध्ये खूप मोठी अमाऊंट गुंतवून ठेवलेली आहे. त्याऐवजी जर तुम्ही कोवर्किंग ऑफिसमध्ये गेलात, कोवर्किंग ऑफिसेसमध्ये तुम्हाला पर मंथ, पर सीट बेसिसवर पैसे द्यायचे असतात, जे तुमच्या नॉर्मल कॉस्टपेक्षा खूप कमी असतात. जर तुम्ही स्वतःचं ऑफिस घेतलं तर त्यात ऑफिसचं मेंटेनन्स, ऑफिसचं AC, लाईट, पाणी, क्लिनिंग, सिक्युरिटी या सगळ्याचे तुम्हाला पैसे वेगवेगळे द्यावे लागतात आणि त्याच्यामुळे तुमची ओव्हरऑल ऑफिस कॉस्ट वाढते. पण जर तुम्ही कोवर्किंग ऑफिसमध्ये गेलात तर अगदी 5,000-6,000 रुपयेपासून पर सीट बेसिसवर तुम्हाला चांगला सेटअप मिळतो. त्याच्यामध्ये एव्हरीथिंग मॅनेज्ड असतं, सगळ्या गोष्टी मिळतात तुम्हाला त्याच्यामध्ये. कॉफी मशीनपासून, AC पासून, इंटरनेटपासून सगळं मिळतं. तुम्हाला फक्त तुमचा लॅपटॉप घेऊन जायचा आहे
आणि त्या सीटवर बसून तुमचं ऑफिस सुरू करायचं आहे. सो बघा याच्यामध्ये किती असेट तुमचे निघून जातात, फिक्स असेट कमी होतात. सो आत्ता वेळ आलेली आहे जेव्हा तुम्हाला तुमचं ऑफिस बंद करून कदाचित जवळपासच्या कोवर्किंग ऑफिसमध्ये जायचं आहे. कोवर्किंग ऑफिसमध्ये बरीच फ्लेक्झिबिलिटी तुम्हाला मिळते. 15 दिवसांचे प्लॅन, 20 दिवसांचे प्लॅन असे पण मिळतात. बरेच बिझनेसेस असे असतात जिथे तुम्हाला ट्रॅव्हल करावं लागतं, कस्टमर्सकडे जावं लागतं, फील्डवर, साईटवर जावं लागतं. तुम्ही काय पूर्ण महिन्याचे 30च्या 30 दिवस ऑफिसमध्ये बसत नाहीत. अशा वेळेला मित्रांनो तुम्ही फ्लेक्झिबल प्लॅन घेऊ शकता. 15 दिवसाचा, 12 दिवसाचा प्लॅन घेऊन तेवढे दिवस तुम्ही फक्त ते वापरायचं. बाकीचे दिवस तुम्ही ऑफिस न वापरता डायरेक्ट साईटवर, फील्डवर किंवा वर्क फ्रॉम होम करायचं. सो मित्रांनो बघा, आता तुमचे जे एम्प्लॉईज असतील त्यांना पण तुम्ही अशा प्रकारे जवळपासच्या कोवर्किंग सेटअपमधून काम करायला सांगू शकता किंवा त्यांना त्यांच्या घरूनच काम करायला सांगू शकता. जिथे जिथे तुमच्या असेट्स कमी करता येतील ते आपल्याला करायचे आहेत. असेट लाईट बिझनेस मॉडेल आपल्याला बनवायचं आहे. सेकंड इज मिनिमाइज स्विचिंग टाईम फॉर कस्टमर्स. जे काही प्रॉडक्ट सर्विस आपण विकायला जातो आहे कस्टमरला, ते कस्टमरकडे ऑलरेडी कोणतरी सप्लायर त्याचा असेलच. कस्टमर ते ऑलरेडी कोणाकडून तरी विकत घेतच आहे. मग ते त्याचं सोडून त्याने आपल्याकडून का विकत घ्यावं? एकतर ह्याच्यामध्ये स्विचिंग टाईम खूप असतो. नवा सप्लायर येणार, नव्या सप्लायरला पुन्हा सगळं समजून सांगावं लागणार, नव्या सप्लायरचं काय चुका झाल्या तर पुन्हा ते कस्टमरला त्रास होणार. आणि म्हणून या झंझटला अवॉइड करण्यासाठी कस्टमर काय म्हणतो की माझ्याकडे एक सप्लायर चालू आहे ना गेले काही वर्ष, तो बरोबर देतो आहे ना, मग मी त्यालाच कंटिन्यू करतो. मित्रांनो, तुमच्या कस्टमरने ही स्विच करावं. सगळ्यात जास्त रेझिस्टन्स जो असतो तो स्विचिंगचा असतो. कधीही एका स्टेजमधून दुसऱ्या स्टेजमध्ये जाताना रेझिस्टन्स येतो. एका सप्लायरकडून दुसऱ्या सप्लायरकडे जाताना कस्टमरच्या मनामध्ये हा रेझिस्टन्स येतो. त्याला म्हणतात स्विचिंग टाईम किंवा स्विचिंग कॉस्ट. तो विचार करतो की याच्यामध्ये मला खूप वेळ वाया जाईल. तर तुम्ही असं बिझनेस मॉडेल बनवलं पाहिजे की तुमचा कस्टमरला तो सप्लायरला सोडून तुमच्याकडे येणं सोपं व्हावं, त्याचा स्विचिंग टाईम कमीत कमी व्हावा. सो उदाहरणार्थ बरेचसे जे सॉफ्टवेअर रिलेटेड बिझनेसेस आहेत ना, ERP रिलेटेड बिझनेसेस आहेत, ते काय करतात, ते कस्टमरला सांगतात की तुमचा आत्ताचा डेटा जो आहे तो आम्ही तुम्हाला एंट्री करून देतो किंवा तुमचं आत्ताचं जे सॉफ्टवेअर आहे त्या सॉफ्टवेअरमधला सगळा डेटा इम्पोर्ट करून तुम्ही डायरेक्टली आमच्या सॉफ्टवेअरमध्ये एक्सपोर्ट करू शकता. सो आत्ता जे सॉफ्टवेअर तुम्ही वापरताय त्यातला डेटा एक्सपोर्ट करून तुम्ही डायरेक्टली आमच्या सॉफ्टवेअरमध्ये इम्पोर्ट करू शकता. सो मित्रांनो, तुम्हाला कस्टमरची स्विचिंग टाईम आणि स्विचिंग कॉस्ट कमी करायची आहे. त्याला जर त्याचं सध्याचं चाललेलं काम बंद करून तुमच्याकडे यावं लागणार असेल तर तो येणार नाही. सो जास्तीत जास्त मिनिमाइज करा, कमी करत जा कस्टमरची जी कॉस्ट आहे आणि टाईम आहे दोन्ही. त्याच्यानंतर मित्रांनो, पुढचा पॉईंट जो तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये असला पाहिजे तो आहे डिसेंट्रलायझेशनचा. नंतर मित्रांनो, पुढचा पॉईंट जर तुम्ही बघाल तो आहे डिसेंट्रलायझेशनचा. सो सगळ्यात आधी तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये जे तुमचं हेड ऑफिस आहे किंवा तुमचं मेन ऑफिस आहे तिथून सगळ्या गोष्टी ऑपरेट होत आहेत, त्या पहिल्यांदा काढून टाका. कमीत कमी गोष्टी तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत आणि जास्तीत जास्त गोष्टी तुमच्या टीमकडून फील्डमध्येच किंवा वेगवेगळ्या ब्रांच लोकेशन असतील तर तिथल्या तिथे झाल्या पाहिजे. डिसेंट्रलाइज करा, तुमचा लोड कमी करा. प्रत्येकाला आपापल्या ठिकाणी डिसिजन घेण्याची क्षमता द्या आणि डिसिजन घेण्याची त्यांना सवलत देखील द्या. सो डिसेंट्रलाइज करा गोष्टी. कमीत कमी गोष्टी ह्या तुमच्यापर्यंत आल्या पाहिजेत. प्रत्येक गोष्टीला नियम घालून द्या आणि त्या नियमामध्ये बसली तर करायची, नियमामध्ये नाही बसली तर नाही करायची. अशा गोष्टी, असे रूल्स, अशा स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर बनवा आणि तुमच्या बिझनेसच्या गोष्टी डिसेंट्रलाइज करा. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट फार महत्त्वाचा आहे आत्ताच्या काळामध्ये, तो आहे पिव्होट. पिव्होट म्हणजे तुम्ही एक गोष्ट ठरवली आहे, तुमचा हा एक प्रॉडक्ट ठरवलं, एक कस्टमर ठरवला, एक तुमची बिझनेस मॉडेल ठरवलं आणि नंतर जेव्हा तुम्ही ॲक्च्युली मार्केटमध्ये जाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे नाही चालत आहे. कस्टमरला वेगळंच काहीतरी पाहिजे आहे किंवा हा माझ्यासाठी योग्य कस्टमर नाही आहे, मला वेगळाच कुठल्या तरी टाईपचा कस्टमर शोधला पाहिजे. हे जेव्हा तुम्हाला लक्षात येईल एक बिझनेसमॅन म्हणून, त्यावेळेला मित्रांनो तुम्हाला क्विकली तिथे उडी मारता आली पाहिजे. क्विकली तुमचा बिझनेसचा मॉडेल लगेच चेंज करता आला पाहिजे. लघु उद्योजकांसाठी ही खूप महत्त्वाची बाब आहे, कारण मोठ्या कंपन्यांना बिझनेस मॉडेल चेंज करायला खूप वेळ लागतो. त्या तेवढ्या फ्लेक्झिबल नसतात. आपल्याकडे लघु उद्योजकांकडे ही खूप मोठी ताकद आहे की आपण लगेच पिव्होट करू शकतो. आपण लगेच जसं वाऱ्याची दिशा आहे ते बघून आपल्या
जहाजाचं तुम्ही जे वेग आणि जहाजाची दिशा बदलू शकतो त्याला म्हणतात पिवोटिंग. सो बघा तुमच्या बिझनेसमधल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुमच्या बिझनेसला वाढू देत नाही आहे, ग्रोथ होऊ देत नाही आहेत, आणि त्याच्यानंतर तुम्ही कस्टमरला जे पाहिजे त्या अनुषंगाने त्या बिझनेस मॉडेलमध्ये चेंज करा, पिवट करा. एक एक्झाम्पल मी इथे तुम्हाला नक्की देईन, ते ओला कॅबचं, की ओला कॅबने जेव्हा बिझनेस सुरू केला होता तेव्हा त्यांचा बिझनेस साधारण मेरू कॅबसारखंच बिझनेस मॉडेल होतं. परंतु नंतर त्यांच्या लक्षात आलं की हे असेट लाईट नाही आहे, कारण ओला कॅब पण मेरूसारखे पहिल्यांदा गाड्या घ्यायचे आणि मग नंतर ते ड्रायव्हर्सना चालवायला द्यायचे. आणि जेव्हा ओलाला हे लक्षात आलं की हे अशा प्रकारे जर आपण केलं तर आपण फार एकदम मोठं स्केल नाही करू शकत, खूप शहरांमध्ये एकत्र लॉन्च नाही करू शकत, आणि त्यावेळेला त्यांनी असेट लाईट मॉडेल वापरलं. त्यांनी पिवोट केलं. त्यांनी सांगितलं की आता आपण गाड्या न घेता अशा लोकांना आपण घेऊया ज्यांच्याकडे गाड्या आहेत आणि तेच ड्रायव्हर आहेत. आणि मित्रांनो, हा खूप मोठा डिसिजन होता, पिवोट केला गेला, आणि त्यांच्यानंतर ओलाची ग्रोथ झाली. सो जगातले कुठलेही बिझनेस मॉडेल्स जर तुम्ही बघितले किंवा कोणतेही सक्सेसफुल बिझनेस बघितले, त्यांचं मूळ वेगळं, सुरुवात वेगळी झाली होती, आणि जसा कस्टमरचा रिस्पॉन्स आहे, जसा मार्केटचा रिस्पॉन्स आहे, ते बघून त्यांनी पिवोट केलं. इवन नेटबेटचं जर तुम्ही बघितलं, नेटबेटची सुरुवात नेटबेट वेब सोल्युशन्स म्हणून होती, ज्याच्यामध्ये आम्ही वेब डिझायनिंग, ब्लॉगिंग आणि ई कॉमर्स पोर्टल बनवून देणं या गोष्टी आम्ही करत होतो. पण त्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हा सर्व्हिस बिझनेस आहे, आणि या सर्व्हिस बिझनेसमध्ये प्रत्येक क्लायंटच्या अपेक्षा मॅनेज करणं खूप कठीण होतं आहे, आणि हे स्केलेबल नाही आहे. मला खूप जास्त कस्टमर मिळवता येणार नाहीत, कारण प्रत्येकाला युनिक सर्व्हिस द्यायची आहे. आणि म्हणून मी माझा बिझनेस जो आहे नेटबेटचा, तो सर्व्हिस बिझनेसमधून बाहेर काढला आणि त्याला पिवट करून मी प्रॉडक्ट बिझनेसमध्ये आलो. प्रॉडक्ट बिझनेसमध्ये पहिलं प्रॉडक्ट आम्ही लॉन्च केलं होतं ते होतं एक ड्रॅग अँड ड्रॉप वेबसाईट डिझायनर. म्हणजेच कोणीही आपली वेबसाईट स्वतः बनवू शकतो, इतका सोपा वेब डिझायनर आम्ही बनवला. तो थोडा काळ आम्ही चालवला देखील, वर्ष दीड वर्ष. परंतु त्याच वेळेला मोबाईल, स्मार्टफोन जरा जास्त वापरात येत होते, आणि आमचं जो वेबसाईट डिझाईन डेव्हलपर जे प्रॉडक्ट होतं वेब डिझायनर, ते प्रॉडक्ट जे आहे ते मोबाईलसाठी आम्हाला चांगल्या प्रकारे फिट करता आलं नाही, आणि त्याच्यामुळे मग ते प्रॉडक्ट आम्ही बंद केलं. मग पुन्हा पिवट केलं, आणि त्यावेळेला आम्ही सुरुवात केली ई लर्निंगची. ई लर्निंग जिथे आम्ही प्रॉडक्ट बिझनेसमध्ये आलो, आणि आत्ता आम्हाला स्केलअप करू शकतो, करता येतं आहे, कारण आमचे प्रॉडक्ट एकाच वेळेला हजारो लोक त्यांच्या शहरातून, गावातून शिकू शकतात. सो मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही पिवट करणार नाही तोपर्यंत सक्सेस मिळण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. खूप कमी बिझनेसेस असे आहेत ज्यांनी सुरू केलं त्याच्यातच ते यशस्वी झाले. पण मोस्ट ऑफ द बिझनेसेसना सुरू केल्यानंतर कस्टमरचा रिस्पॉन्स बघून, मार्केटचा रिस्पॉन्स बघून, कॉम्पिटिशनचा रिस्पॉन्स बघून वेगवेगळ्या युक्त्या करायला लागतात, आणि आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये आमूलाग्र बदल करावे लागतात, आणि ते म्हणजे पिवोटिंग. सो मित्रांनो, या 5 गोष्टी आपल्याला आपल्या बिझनेस मॉडेलमध्ये आणायच्या आहेत. असेट लाईट, मिनिमाइज स्विचिंग टाईम, मिनिमाइज स्विचिंग कॉस्ट, डिसेंट्रलायझेशन आणि पिवट. आता बघा मित्रांनो, तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या बिझनेस मॉडेलमध्ये तुम्हाला कसा असेट लाईट जाता येईल. तुम्हाला जर नवा कस्टमर मिळवायचा आहे तर तो नवा कस्टमर ऑन रोल यायला किती वेळ लागतो आहे, 1 महिना, 2 महिने, त्याला कमी करून तुम्ही 15 दिवस करू शकता का? जर 15 दिवस वेळ असेल त्याला कमी करून तुम्ही 5 दिवस करू शकता का? याचा अभ्यास करा, आणि हे तुमच्या प्रपोजलमध्ये आलं पाहिजे. ओके, सो हा झाला आपला पहिला पॉईंट. त्याच्यानंतर आपण काही डिजिटल बिझनेस मॉडेल्स बघूया. सो डिजिटलमध्ये अनेक सारे बिझनेस मॉडेल्स डिजिटलमुळे तयार झालेले आहेत. त्यातले हे 6 महत्त्वाचे बिझनेस मॉडेल्स मी इथे घेतलेले आहेत. एकूण माझ्या अंदाजाने साधारण 52 असे बिझनेस मॉडेल्स बनतात वेगवेगळे, परंतु कोअर जे आहेत ते हे 6 आहेत. तर ते आपण बघूया. पहिलं आहे ई कॉमर्स. आता मित्रांनो बघा, आता आपल्याला बऱ्याचशा फिजिकल बिझनेसेसना गरज जाणवलेली आहे डिजिटल जाण्याची, आणि त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काय वाटलं असेल लोकांना, तर ते म्हणजे ई कॉमर्स. आता तुम्ही बघितलं की लॉकडाऊनच्या सिच्युएशनमध्ये जेव्हा सगळी दुकानं बंद आहेत, तेव्हा ई कॉमर्स प्लेयर्सना मात्र बिझनेस करता येतो आहे. अर्थात ते लिमिटेड आहे, काही इसेन्शियल गोष्टीच करता येतात, परंतु ॲटलिस्ट काहीतरी चालू आहे. जर तुमचं फिजिकल दुकान असेल तर शटर बंद करण्याशिवाय पर्याय नाही आहे सध्या लॉकडाऊनमध्ये. परंतु जर तुमचं डिजिटल दुकान असेल, ई कॉमर्स असेल, तर तुम्ही ॲटलिस्ट काहीतरी बिझनेस तुमचा सुरू करू शकता. आणि हा लॉकडाऊन संपल्यानंतरही मित्रांनो,
डिजिटल बिझनेस मॉडेलमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर तुमचं सध्याचं जे सेल मॉडेल आहे त्याला तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर किंवा मोबाईल ॲपमध्ये घेऊन यायचं आहे आणि तुमच्या प्रॉडक्ट्सची विक्री ऑनलाईन सुरू करायची आहे. ऑनलाईन कस्टमर येणार, ऑनलाईन पेमेंट देणार, तो त्याच्या सर्व्हिसेस सिलेक्ट करणार, प्रोडक्ट सिलेक्ट करणार आणि मग तुम्हाला डिलिव्हरीचं काम करायचं आहे. सो मित्रांनो, हे बिझनेस मॉडेल महत्त्वाचं आहे. इनफॅक्ट नेटभेटचा ई-कॉमर्स बिझनेसचा एक कोर्स देखील आहे, जो कोर्स एवढे दिवस आम्ही फिजिकलमध्ये करत होतो, परंतु आता मी लवकरच मे महिन्यामध्ये त्याला डिजिटलमध्ये आणत आहोत आणि आता तुम्ही ऑनलाईनच हा कोर्स शिकू शकता. लवकरच आम्ही तुम्हाला याच्याबद्दल माहिती देऊ. परंतु मित्रांनो, हे खूप सोपं झालेलं आहे, पूर्वी इतकं कठीण नाही आहे. आता तुम्ही तुमच्या बिझनेसची ई-कॉमर्स वेबसाईट बनवून डायरेक्टली ऑनलाईन सेल सुरू करू शकता आणि ते कसं करू शकतो याचा विचार करायला आत्ता सुरुवात करा. तुमच्या बिझनेसमध्ये हे ॲप्लिकेबल आहे का ते पण बघा. त्याच्यानंतर दुसरं जे बिझनेस मॉडेल आहे ते इंटरेस्टिंग आहे मित्रांनो, ते मार्केट प्लेस आहे. आता ई-कॉमर्स आणि मार्केट प्लेस या दोन्ही अगदी सख्या बहिणी असाव्यात इतक्या जवळच्या आहेत, परंतु त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. तो फरक असा की नॉर्मल ई-कॉमर्स बिझनेस मॉडेलमध्ये तुमची वेबसाईट असते, तुमचे प्रॉडक्ट्स असतात, तुम्ही सेलर असता. ओके. जर तुम्ही मार्केट प्लेस बिझनेस बघितला तर मार्केट प्लेसचा अर्थ होतो बाजार. तुम्ही एक बाजार उभा करता, एक प्लॅटफॉर्म बनवता जिथे तुमच्या नावाने गोष्टी विकल्या जात आहेत, परंतु ॲक्च्युली विकणारा आणि ॲक्च्युली खरेदी करणारा दोन्हीही वेगवेगळे माणसं आहेत. सो तुम्ही स्वतः प्रॉडक्ट बनवत नाही आहात आणि तुम्ही स्वतः प्रॉडक्ट ते विकत नाही घेत आहात. तुम्ही फक्त एक बाजारपेठ तयार करून दिली, जिथे अनेक सप्लायर्सना तुम्ही घेऊन याल आणि जिथे अनेक बायर्सना तुम्ही घेऊन याल. सेलर्स आणि बायर्सना एकत्र बांधणारा हा प्लॅटफॉर्म. सो मित्रांनो, तुमच्या केसमध्ये बघा, तुम्ही आता जे काय तुमच्या कस्टमर्सना देताय, तुमच्या कस्टमर्सना तुमच्या प्रॉडक्टसोबत इतरही अनेक गोष्टी लागत असतील. अशा सगळ्या सेलर्सना एकत्र आणा. अशा सगळ्या सेलर्सना एकत्र आणून एकच मोठी ई-कॉमर्स साईट बनवा आणि प्रत्येक सेलरला एक अकाउंट ओपन करून द्या तिकडे विकण्यासाठी. सो मल्टिपल ई-कॉमर्स स्टोअर्सचं मिळून एक मार्केट प्लेस तुमच्याकडे तुमची तयार होईल. फार इंटरेस्टिंग बिझनेस मॉडेल आहे आणि जसं आपण यापूर्वी पॉईंट्स बघितले होते बिझनेस मॉडेलचे, त्याच्यामधला एक पॉईंट होता असेट लाईट. सो मार्केट प्लेस इज असेट लाईट मॉडेल. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट ह्या ज्या आहेत त्या मार्केट प्लेसेस आहेत मित्रांनो. त्यांच्याकडे स्वतःची इन्व्हेंटरी नाही आहे, स्वतःचे प्रॉडक्ट्स नाही आहेत. त्यांनी फक्त आपल्या ब्रँडचं हे दुकान बनवलेलं आहे आणि या दुकानात विकणारे सेलर्स वेगवेगळे आहेत आणि बायर्स देखील वेगवेगळे आहेत आणि ॲमेझॉन, फ्लिपकार्ट हे मार्केट प्लेस ऑपरेटर म्हणून काम करत आहेत. सो मित्रांनो, हा बिझनेस मॉडेल खूप चांगला आहे कारण इथे इन्व्हेंटरी नाही आहे, असेट लाईट आहे, इन्फ्रास्ट्रक्चर काहीच नाही आहे. तुम्हाला मार्केटिंगमध्ये आणि तुमच्या टेक्नॉलॉजीमध्ये दोनच गोष्टींमध्ये पैसा टाकायचा आहे आणि स्केलिंग तर भयानक आहे याच्यामध्ये. तुम्ही खूप जास्त स्केलअप करू शकता कारण तुम्हाला इन्व्हेंटरी ठेवायची नाही आहे. इन्व्हेंटरी ठेवणारा सेलर वेगळाच आहे. त्याच्यामुळे तुम्ही क्विकली मल्टिपल सेलर्स आणून इथे तुमचा बिझनेस स्केलअप करू शकता. त्यानंतर पुढचा बिझनेस मॉडेल आहे ॲग्रिगेटर. आता हा ॲग्रिगेटर बिझनेस मॉडेल जर समजून घ्यायचा असेल तर मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो, तुम्हाला लगेच लक्षात येईल. ॲग्रिगेटर बिझनेस मॉडेल म्हणजे ओयो हॉटेल्सचं जे बिझनेस मॉडेल आहे ते. मित्रांनो, ताजसारख्या हॉटेल्स गेले 100 वर्षापासून उभे आहेत, परंतु ताजसारख्या किंवा टाटा ग्रुपला पण हॉटेल्स बिझनेसमध्ये जे करणं जमलं नाही, ते ओयोसारख्या एका स्टार्टअपने गेल्या 5-6 वर्षांमध्ये करून दाखवलेलं आहे. जर तुम्ही बघितलं मित्रांनो, ओयोने काय केलेलं आहे, अनेक हॉटेल्स जे आहेत त्यांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आणलं, म्हणजे मार्केट प्लेससारखंच. परंतु एकच बदल त्यांनी केला, तो हा की त्या प्रत्येक हॉटेलला आता ओयोच्या ब्रँडने विकलं जात आहे. मार्केट प्लेसमध्ये ब्रँडिंग तुमचं नसतं, सेलरचं ब्रँडिंग असतं, सेलरच विकतो. ॲग्रिगेटर मॉडेलमध्ये तुम्ही अनेक गोष्टींना एकत्र घेऊन येता, त्यांना स्टँडर्डाईज करता, त्यांना स्वतःचं नाव, स्वतःचं ब्रँडिंग लावता, एक स्टँडर्ड सर्व्हिस बनवता आणि मग ती विकायला सुरुवात करता. ही झाली ॲग्रिगेटर सर्व्हिस. ओला ही आहे ॲग्रिगेटर सर्व्हिस, उबर ही आहे ॲग्रिगेटर सर्व्हिस, ओयो ही आहे ॲग्रिगेटर सर्व्हिस. सो अनेक छोटे छोटे बिझनेसेस आहेत, त्यांना कदाचित प्रॉपर ब्रँडिंग, मार्केटिंग करता येत नसेल. अशा लोकांना तुम्ही एकत्र करा, त्यांना स्टँडर्ड प्रोसेसेस द्या, त्यांना स्टँडर्ड ब्रँडिंग द्या आणि असं सगळ्यांचं मिळून तुम्ही एक प्रॉडक्ट उभं करा. सो हे झालं ॲग्रिगेटर मॉडेल.
मित्रांनो, मला इथे सांगायला आवडेल की नेटभेटची सुरुवात ई कॉमर्स मॉडेलमध्ये झाली होती आणि नंतर आम्ही मार्केट प्लेस आणि ॲग्रिगेटर मॉडेलमध्ये आलो. सो आत्ता आम्ही नेटभेट ई लर्निंग सोल्युशन्स हा जो आहे तो एक प्लॅटफॉर्म म्हणून डेव्हलप करतो आहे, जिथे अनेक ट्रेनर्स येऊन त्यांचे विषय शिकवतात आणि अनेक विद्यार्थी ते कोर्सेस विकत घेतात. सो नेटभेट हा एक प्लॅटफॉर्म आहे, एक मार्केट प्लेस मॉडेल आहे आणि अनेक जे ट्रेनर्स आहेत ज्यांना ऑनलाईन यायचं आहे त्यांना आम्ही ऑनलाईन यायला मदत करतो, त्यांना आम्ही शिकवतो, स्टँडर्डाईज प्रोसेसेस देतो, कसे व्हिडिओज बनवायचे, कसं कोर्स डिझाईन करायचं ते शिकवतो आणि मग ते कोर्सेस आम्ही आमच्या ब्रँडने नेटभेटच्या ब्रँडने लॉन्च करतो. सो आम्ही मार्केट प्लेस आणि ॲग्रिगेटर या दोन्ही बिझनेस मॉडेल्समध्ये सध्या काम करत आहोत. त्यानंतर मित्रांनो, पुढचं मॉडेल आहे ऑन डिमांड बिझनेस मॉडेल. हे इंटरेस्टिंग आहे. ऑन डिमांड सध्या लॉकडाऊनमध्ये फार वाढलेलं आहे, फार चांगलं वापरलं जात आहे आणि याचं एक्झाम्पल कुठलं असेल तर ते आहे नेटफ्लिक्सचं. सो नेटफ्लिक्सने विचार केला की जेव्हा पूर्वी लोकांना चित्रपट बघायला थिएटरमध्ये जावं लागायचं किंवा मग CD DVD विकत घ्यायला लागायची रेंटवर. सो याच्यामध्ये जेव्हा आपल्याला पाहिजे तेव्हा बघता येणं शक्य नव्हतं. जेव्हा शो लागला असेल तेव्हाच तुम्ही बघू शकता. तर याच्यामधून नेटफ्लिक्सची ऑन डिमांडची आयडिया आली आणि आता तुम्ही बघितलं तर तुम्हाला एका क्लिकवर हजारो मूव्हीज बघायची संधी उपलब्ध असते. सो हे मॉडेल नंतर बऱ्याच लोकांनी अडॉप्ट केलं. ॲमेझॉन प्राईम त्याच्यामध्ये आलं, हॉटस्टार आलं, झी5 आलं आणि आता ऑलमोस्ट सगळे एंटरटेनमेंट कंपन्या इथे आलेल्या आहेत. तुम्हाला तुमच्या बिझनेसमध्ये काय ऑन डिमांड करता येईल याचा विचार करा. कस्टमरला पाहिजे तेव्हा काय प्रोव्हाइड करता येईल. जनरली काय होतं, कस्टमर तुम्हाला ऑर्डर देतो, मग तुम्ही त्याला सांगता की ही ऑर्डर पूर्ण करायला मला एवढा लीड टाईम पाहिजे, 15 दिवस, 20 दिवस, 25 दिवस, जो काय असेल तो. आता याला तुम्हाला कमी करायचं आहे किंवा काही स्पेसिफिक प्रॉडक्ट जे असतात, जनरली 80-20 रूल सगळीकडे लागतो. तुमच्या बिझनेसमध्ये जर तुम्ही बघितलं 20% प्रॉडक्ट आहेत ते नेहमी वापरले जातात, नेहमी जास्त डिमांडमध्ये असतात, ते नेहमी लागतातच. सो असे प्रॉडक्टचं स्टॉक तुम्ही असा मॅनेज करायचा जेणेकरून कस्टमरला 0 लीड टाईम लागेल. त्याने आज फोन करून सांगितलं मला माल पाहिजे, तर लगेच तुम्हाला संध्याकाळपर्यंत किंवा दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत पोहोचवता आला पाहिजे. हे झालं ऑन डिमांड बिझनेस मॉडेल. आणि ऑन डिमांड बिझनेस मॉडेल तुम्ही तुमच्या बिझनेसमध्ये केलं तर कस्टमर कधीच तुम्हाला सोडून जाणार नाही, एवढं लक्षात घ्या. कारण कस्टमरला हा प्रॉब्लेम नेहमी असतो लीड टाईमचा. त्यांना फोन केल्यानंतर लगेचच पाहिजे असतात गोष्टी. जर तुम्ही ती सवय त्यांना लावलीत की तुम्ही फोन केल्यानंतर, मेल केल्यानंतर किंवा ऑर्डर दिल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी तुम्हाला माल मिळेल किंवा त्या दिवशी संध्याकाळपर्यंत माल मिळेल, तर ते झालं ऑन डिमांड बिझनेस मॉडेल. तुमच्या केसमध्ये बघा, अगदी सगळ्या प्रॉडक्टला शक्य नसलं तरी काही मोजक्या प्रॉडक्ट्सना तुम्हाला नक्की शक्य आहे ऑन डिमांड बनवणं आणि त्याचा अभ्यास करा की माझ्या सध्याच्या बिझनेसला मी ऑन डिमांडमध्ये कसं कन्वर्ट करू. स्विगी एक चांगलं उदाहरण आहे ऑन डिमांडचं, की तुम्ही बऱ्याचशा हॉटेल्समधून ऑर्डर करता, स्विगी ते माल उचलते आणि तुमच्यापर्यंत येऊन लगेच अर्ध्या तासात ते प्रॉडक्ट पोचवते. सो हे झालं ऑन डिमांड बिझनेस मॉडेल. त्याच्यानंतर पुढचं आहे मित्रांनो सबस्क्रिप्शन बेस्ड बिझनेस मॉडेल. हे जुनं आहे सबस्क्रिप्शन बेस्ड, परंतु डिजिटलमुळे ते अधिक चांगल्या प्रकारे करता येतं. सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये काय होईल, जर तुमचं प्रॉडक्ट कस्टमरला सारखं लागतं आहे तर तुम्ही त्यांच्याकडून कस्टमरकडून डायरेक्ट 1 वर्षाची किंवा 6 महिन्याची ऑर्डर घेऊ शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ते प्रॉडक्ट त्यांना कस्टमरला दर महिन्याला किंवा दर 15 दिवसांनी जे काही फ्रिक्वेन्सी कस्टमरला पाहिजे त्या फ्रिक्वेन्सीने ते प्रॉडक्ट पोचवायला सुरुवात करू शकता. याच्यामुळे होणार काय, एकतर तुमचं कस्टमरबरोबर रिलेशनशिप मोठं होणार. कारण जर तुम्ही समजा 1 वर्षाचं सबस्क्रिप्शन बेसिस प्रॉडक्ट विकलं तर कस्टमरकडून तुम्ही 12 महिन्याचे एकत्र पैसे घेणार आणि किंवा एकत्र ऑर्डर घेणार आणि त्यामुळे काय होईल की तुम्हाला तुमच्या सप्लायरबरोबर बोलण्यासाठी पॉवर मिळेल. कारण कस्टमरकडून जिथे 1 महिन्याची ऑर्डर येत होती तिथे आता 12 महिन्याची कन्फर्म ऑर्डर हातात आली, तर तुम्ही सप्लायरला ते सांगू शकता की माझ्याकडे आता 12 कन्फर्म ऑर्डर्स आहेत आणि त्याच्यामुळे सप्लायरकडून तुम्ही जास्त क्रेडिट मागून घेऊ शकता, जास्त मार्जिन मागून घेऊ शकता, प्रॉडक्टची कॉस्ट कमी करून घेऊ शकता आणि हा जो झालेला बेनिफिट आहे तो पुन्हा जाऊन कस्टमरला त्यातला थोडासा पास करू शकता. कस्टमरला सांगू शकता की तुम्ही 1 महिन्याचं घेतलं तर ही ₹10 कॉस्ट आहे, जर तुम्ही 12 महिन्याचं घेतलं तर ₹5 कॉस्ट आहे आणि यावेळेला कस्टमर विचार करणारच की मला लाँग टर्ममध्ये जास्त चांगला बेनिफिट आहे आणि म्हणून कस्टमर सबस्क्रिप्शन मॉडेलमध्ये जाणार. सो मित्रांनो, तुमच्या बिझनेसमध्ये खरंच सबस्क्रिप्शन करता येईल का?
कदाचित तुमची इनिशियल रिॲक्शन असेल की नाही, मला नाही करता येणार, आमच्या बिझनेसमध्ये हे चालत नाही. परंतु मित्रांनो, नाही म्हणण्यापेक्षा जर तुम्ही अभ्यास केलात, तुमच्या इंडस्ट्रीमध्ये इतर कोणी करतं आहे का याचं सर्च केलं, तर गुगलकडे सगळी उत्तरं आहेत आणि त्यातलं तुम्हाला नक्की उत्तर मिळेल की कोणीतरी जगाच्या पाठीवर याचा प्रयत्न केला आहे आणि तो सक्सेसफुल झालेला आहे. आणि एक्झॅक्टली तशा प्रकारच्या मॉडेल्स तुम्हाला इथे आपल्या भारतामध्ये किंवा तुमच्या मार्केटमध्ये अडॉप्ट करायचे आहेत. सो सबस्क्रिप्शन इज अ व्हेरी गुड बिझनेस मॉडेल. यू नीड टू एक्सप्लॉइट इट वेल. आणि त्याच्यानंतर जो शेवटचा बिझनेस मॉडेल आपण बघतोय तो आहे फ्रीमियम बिझनेस मॉडेल. फ्रीमियममध्ये मित्रांनो, जसं नावातच दिलेलं आहे की सुरुवातीचं प्रॉडक्ट फ्री द्या आणि ॲडव्हान्स फीचरसाठी पैसे चार्ज करा. जनरली सॉफ्टवेअर बिझनेसमध्ये हे फ्रीमियम चालतं आहे. सगळ्या बिझनेसेसना फ्री देणं शक्य नाही आहे, परंतु हे बिझनेस मॉडेल थोडं एक्सप्लॉइट तुम्हाला करता येईल. अगदी फ्री नाही तर काहीतरी खूप कमीत कमी रेटमध्ये तुम्हाला एखादी गोष्ट देता येईल आणि ॲडव्हान्स फीचरसाठी तुम्हाला कस्टमरकडून पैसे घ्यायला लागतील. जसं मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन केलेलं नेटबेटचं उदाहरण आमच्या डिजिटल मार्केटिंगचं कोर्सचं, ते हे आहे फ्रीमियम मॉडेल, की जिथे आम्ही 60 दिवसांचा कोर्स फ्री देतो आणि ज्या व्यक्तींना 60 दिवसात कोर्स पूर्ण करणं शक्य नाही, आणखीन जास्त वेळ पाहिजे, ते आमच्याकडून पैसे देऊन तो कोर्सचा लाईफटाईम ॲक्सेस घेतात. किंवा कोर्स फ्री आहे, कोर्सचं सर्टिफिकेट पाहिजे असेल तर आम्ही चार्ज करतो. किंवा कोर्स मोबाईल ॲपमध्ये फ्री आहे, जर तो तुम्हाला लॅपटॉपवर बघायचा आहे तर आम्ही चार्ज करतो. सो असे आम्ही वेगवेगळे मॉडेल्स बनवलेले आहेत, ज्याच्यामध्ये कोअर प्रॉडक्ट आम्ही फ्री दिलेला आहे आणि त्या कोअर प्रॉडक्टच्या बरोबर जे फीचर्स येतात, ॲडिशनल ॲडव्हान्स फीचर्स येतात, त्याच्यासाठी आम्ही चार्ज करतो आहे. सो हे झालं फ्रीमियम बिझनेस मॉडेल. सो मित्रांनो, हे 6 कोअर बिझनेस मॉडेल आपण बघितले आणि याच्यापैकी कुठलं बिझनेस मॉडेल तुमच्या बिझनेसमध्ये अप्लाय करता येईल त्याचा विचार करा. जोपर्यंत तुम्ही डिजिटल बिझनेस मॉडेल इनकॉर्पोरेट करणार नाही, तोपर्यंत तुमच्या बिझनेसचा चेहरा मोहरा बदलणार नाही. जे 10 वर्षापूर्वी करत होतात ते आत्ता करत राहिलात तर हमखास लॉस होणार आहे, हमखास बिझनेस बंद पडायच्या मार्गावर जाणार आहे, एवढं लक्षात घ्या. बिझनेस मॉडेल चेंज करत राहणं फार गरजेचं आहे. अगदी गुगलसारखी कंपनी पण करते, कंटिन्युअसली करते. आणि म्हणून तुम्ही तुमचं डिजिटल बिझनेस मॉडेल बनवा आणि ते इथे मला सांगा. माझ्या इथे खाली व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये कळवा की तुम्हाला यातलं कुठलं बिझनेस मॉडेल आवडलं आणि कुठलं तुम्हाला यातलं करावं असं वाटतं आहे. त्याच्याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील अधिक तर ते देखील विचारा. मी जास्तीत जास्त प्रश्नांना उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आणि मित्रांनो, ओव्हरऑल हा लेसन कसा वाटला ते देखील मला कळवा. खाली कमेंटमध्ये अवश्य लिहा. थँक्यू अँड ऑल द बेस्ट.